कसे पब्लिक झाली का सकाळ तुमची? सकाळी व्हायलाच पाहिजे ना. आपली बुटाडे घेऊन सकाळ होती मित्रांनो बरं का. हे बुटाडे घेऊन चाललोय मी जिमला मित्रांनो. आणि रस्त्यावर कशाला आलो माहिती का? अजय भावाची वाट पाहिला रस्ता पूर्ण सामसुमे. सध्या नाशिकमध्ये ना बिबट्यांची एवढी भीती वाटायला लागली काय सांगावं मित्रांनो. सकाळी सकाळी भीती वाटते बाहेर निघायला. पण नावीलाच यार काय करणार मित्रांनो. पण आमचा बिबट्या आला ना भाई म्हणजे आपला अजय भाऊ आला ना. हा बिबट्याच आहे खरं इमानदारी बिबट्या आहे मित्रांनो. आणि एवढा बेकार बिबट्या आहे तुम्हाला काय सांगू. या बिबट्यानी ना गेल्या आठवड्यामध्ये एक सोडून 2 आयफोन घेतले रे. अरे बिबट्या काय पागल झाला का हा. हाय ना नाशिकचा बिबट्या मित्रांनो बघू शकता तुम्ही. 2 आयफोन घेतले याला काही वाटत का नाही यार. जरासं घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. खपाखप काही पण विकत घेतं यार. डोक्यात फरक पडल्यासारखं. डेअरिंग पण लागते भाई काही गोष्टी घ्यायला मित्रांनो. आता शुभ्याला कॉल केला कारण की शुभ्या यायचा राहिलाय मित्रांनो. कॉल केल्यानंतर शुभ्या म्हणे अरे आलोय ना समोरच बघितलं तर काय भाई चोरासारखा शुभ्या दिसू राहिला ना. हा दुसरा बिबट्या बरं काय. बिबट्यानी ना गाडी माझ्या घराजवळ लावली. हा दुसरा बिबट्या मित्रांनो डायरेक्ट गाडीमध्ये आला. तिघं पण आम्ही निघलोय जिमच्या दिशेनी. पण आमचा बाजूचा बिबट्या बघू शकता कसा हसू राहिला. हा बिबट्या लय डेंजर आहे भाऊ काय सांगा भावांनो यार. याच्या डेअरिंगला सलाम आहे मित्रांनो. काही पण वस्तू घेतो रे बाबा. आता जिमला पोहोचलो. जिमला आम्हाला जॉईन झाला आमचा मार्टिन. खरी तर आहे ना मार्टिनची बॉडी सगळ्यात भारी मित्रांनो बरं काय. बाकीचे सर्वात सर्वे आहे मित्रांनो. एकदम खरं सांगतो तुम्हाला कोणाचीच बॉडी नाही. आता मी आलोय जिम मध्ये. जिम सकाळी ना एकदम सामसूम आहे मित्रांनो. लवकर आलोय थोडं आम्ही जिम मध्ये. आणि आज आहे ना मला पटकन जिम मारून जायचं कारण की मला ना कस्टमरला पिकअप करायचंय. म्हटलं यांच्या नादी लागली तर आपली गाडी धंदा राहून जाईल मित्रांनो. त्याच्यामुळे पटापटा जिम मारली तुमच्या भावाने डायरेक्ट टाकाटक मध्ये आंघोळ करून डायरेक्ट निघलो ना कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करून डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मध्ये आलो. त्र्यंबकेश्वर मध्ये कस्टमरला केलं ड्रॉप आणि तिथे भेटले आपले फॉलोअर्स. बघू शकता हे सर्वजण आपले व्हिडिओ बघता. अमोल भाऊला म्हटलं काय उपास धरला काय तुम्ही चपला नाही म्हणे. आमच्या चपला लपवण्यात आल्या ना म्हणे. काय खरं नाही भाऊची चपला कोणी लपवल्या काय माहिती. सर्व फॉलोअर्सला भेटलो. पण आमच्या मित्रासोबत एक सीन झालाय. आता काय सीन झाला तुम्हाला सांगतो. हा जो मित्र आहे समाधान ज्याचा मोबाईल चोरी गेला नाशिक रोडला 27,000चा मोटरला डायरेक्ट चोरी गेला. भैया आपल्या गाडीत जर आपण मोबाईल ठेवलाय गाडीच्या काच खाली का बरं करायचे. मग काय गेला ना मोबाईल चोरी. चेहऱ्यावरचं दुःख तुम्ही बघू शकता. दिसू राहिलं पण आता कोणाला सांगणार. एवढं दुःख असून सुद्धा एवढा किडा आहे की विचाराच्या बाहेर. माजक मस्ती करायला हा माणूस माग हटत नाही. बघू शकता अमोल भाऊची त्याची फुल माजक मस्ती चालू. अरे म्हटलं काय माजक मस्ती करतो. माझा मोबाईल चोरी गेला असताना मला डायरेक्ट सलाईन लावा लागला असतं मित्रांनो. पण याला काहीच फरक पडला नाही बघू शकता. आणि या अमोल भाऊला म्हटलं सस्ते शोक नका करत जाऊ. तर अमोल भाऊ म्हणता सस्ते ना 900 रुपये किलो गाईच्या म्हणे. आयला आपण खात नाही पण आपल्याला नाही माहिती भाई 900 रुपये किलो आहे का. पण व्यसन नाही करायला पाहिजे यार. थोबाडचा वास होतो त्या गाईच्या आपण. नका खात जाऊ यार तुम्ही लोक गाईच्या. बघतो तर काय आपली गाडी आली दुसरी. भाचा पण आलाय ना भाई. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा फॉलो करा. मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा ना पब्लिक. धन्यवाद.